बरं, हे सगळं ऐकताना तुम्हाला असं वाटेल की मग आपण काय अजिबातच काही घ्यायचं नाही का? पण तसं नाही आहे. आपल्याला जे आवडतं ते नक्की घ्यावं. पण ते घेताना आपला हेतू काय आहे, उद्देश काय आहे, ते आपल्याला मनापासून पाहिजे का, हे एकदा स्वतःला विचारायला काहीच हरकत नाही. 5वी गोष्ट आहे मुलांसाठी खूप महागडी आणि प्लास्टिकची खेळणी. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की आपण मुलांच्या हट्टासाठी किंवा आपल्याला लहानपणी मिळालं नव्हतं म्हणून मुलांना खूप महाग खेळणी घेऊन देतो. पण मुलं त्या खेळण्यांशी किती वेळ खेळतात? फार तर 2-3 दिवस. त्यानंतर त्यांना त्या खेळण्यापेक्षा घरातल्या साध्या डब्यांशी किंवा चमच्यांशी खेळायला जास्त आवडतं. अजिबातच खेळणी घ्यायची नाही असं नाही, पण कोणत्याही गोष्टीला एक लिमिट असावी. त्यापेक्षा आपण त्यांना अनुभव दिले, बागेत घेऊन गेलो किंवा त्यांच्यासोबत खेळलो तर त्यांना जास्त आनंद मिळतो. प्लास्टिकचा कचरा घरात साठवण्यापेक्षा त्यांना मोकळेपणाने खेळून देणं हे पण महत्त्वाचं आहे ना. 6वी गोष्ट, न वाचलेली पुस्तकं. खूप जणांना सवय असते की पुस्तकं विकत घ्यायची, वाचायला वेळ मिळेल तेव्हा मिळेल, पण कपाट भरलेलं दिसलं पाहिजे. पुस्तक हे वाचण्यासाठी असतं, फक्त ठेवण्यासाठी नाही. जर आपल्याकडे आधीची पुस्तकं वाचून झाली नसतील आणि आपल्याला नेहमी वाचायला वेळच नसेल तर अजून नवीन विकत घेण्यापेक्षा एकतर आधीची पूर्ण करायची किंवा मग लायब्ररी लावली तर आपली जागासुद्धा वाचते आणि पैसेसुद्धा. 7वी गोष्ट आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी नवीन साडी किंवा दागिने. आपल्याकडे लग्नाचा किंवा कुठला कार्यक्रम असला की आपल्याला वाटतं की मागच्या वेळी तर मी ही साडी नेसली होती, आता नवीन घ्यायला पाहिजे. लोक काय म्हणतील ह्या विचाराने आपण नवीन खरेदी करतो. पण खरं सांगू का, कुणाचंच लक्ष नसतं की तुम्ही मागच्या वेळी काय नेसलं होतं. आपल्याकडे ज्या साड्या आहेत त्याच आपण रोटेट करून नेसू शकतो. नवीन साडी घेतल्याने मिळणारा आनंद तात्पुरता असतो, पण ती साडी कपाटात ठेवण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर कायमस्वरूपी येते. 8वी गोष्ट आहे स्टॉक करून ठेवलेलं किराणा सामान. खूप वेळेला बाय वन गेट वनच्या नादामध्ये आपण खूप जास्त वस्तू घरामध्ये आणून ठेवतो. मग कधी कधी त्याला कीड लागते किंवा त्याची एक्सपायरी डेट निघून जाते. घेताना आपल्याला वाटतं की आपण पैसे वाचवले, हुशारी केली, पण शेवटी ते वायाच जातं. त्यामुळे जेवढं लागतं तेवढंच आणि ताजं आणणं कधीही चांगलं. 9वी गोष्ट आहे जिम किंवा योगाचे महागडे कपडे आणि साधनं. खूप जणींना वाटतं की उद्यापासून व्यायाम सुरू करायचा आहे ना, तर आधी आपण चांगले ट्रॅकसूट, महागडे शूज आणि योगा मॅट घेऊया, मगच व्यायाम होईल. पण खरं तर व्यायामासाठी इच्छाशक्ती पाहिजे. साधनं घेतल्याने आपल्याला शिस्त लागत नाही, ती मनातून यावी लागते. आपल्याला वाटतं ह्या वस्तू घेतल्यावर आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी मोटिवेशन येईल, पण तसं नसतं. किंवा आपल्याला एखादा नवीनच छंद लागलेला असतो आणि मग त्याच्याशी संबंधित एकूण एक जी वस्तू बाजारामध्ये अवेलेबल आहे ती आपण उचलून घेऊन येतो उत्साहाच्या भरात. पण हा उत्साह बऱ्याच वेळा 15 दिवस, फार तर 1-2 महिने टिकतो आणि त्यानंतर आपला त्या छंदामधला इंटरेस्ट पण संपतो आणि वस्तू मात्र घरामध्ये पडून राहतात.